आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। प्राप्त संधीचे सोने करणार एस.व्ही. पाटील। दी प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी एस.व्ही. पाटील। जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरच्या चेअरमनपदी सुकाणू समिती संचालक मंडळाने जो विश्वास ठेवून निवड केली तो विश्वास सार्थ ठरवू प्राप्त संधीचे सोने करणार असल्याची ग्वाही नूतन चेअरमन सातप्पा विष्णू पाटील एस.व्ही. यांनी दिली। ते उद्यम नगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शेठ रामबाई सामानी स्मृती हॉल येथील सत्कार समारंभात बोलत होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण समिती स्वीकृत सदस्य होते। छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिक्षकांचा संपर्क असून त्यांचे प्रश्न सोडवले आहेत। सहकार, शैक्षणिक, प्रशासन, सामाजिक संघटन क्षेत्रातील अनुभवाचा विचार करून ते चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे। निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली। शिक्षक बँकेच्या प्रांगणातून उद्यम नगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शेठ रामबाई सामानी स्मृती हॉलपर्यंत मिरवणूक काढली। या ठिकाणी शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला। अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे सरचिटणीस सुनील पाटील होते। प्रास्ताविक बजरंग कुलगुडे यांनी केले। या प्रसंगी अर्जुन पाटील, रघुनाथ खोत, विलास चौगले यांनी मनोगतातून गुणगौरव केला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी रोडे पाटील, गौतम वर्धन, सुनील एडके, अमर वरुटे, सुरेश कोळी, बंडोपंत किरुळकर, मधुकर येचने, बाळकृष्ण हळदकर, शिवाजी बोलके, रामदास झेंडे यांच्यासह छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे पार्लमेंटरी बोर्ड संचालक मंडळ, सभासद, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुखदुःखामध्ये आम्हाला सहभागी होण्याच्या माध्यमातून गरपणकर साहेब एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क या निमित्तानं करता आलं। राज्यभरामध्ये, जिल्हाभरामध्ये कुणाच्याही कुठलीही घटना घडली तर तिथं आम्ही कुठल्याही खर्चाची, बाकीच्या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, त्याच्या कुटुंबाची, आपल्यापणाची भावना निर्माण करायची आणि या सगळ्या माध्यमातून पुढे जात असताना एक चांगलं कुटुंब आणि गुरुजनांचा या ठिकाणी जिव्हाळा कसा जपायचा हे आम्ही सातत्यानं काम करत राहिलो। आज जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।